जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। जनतेसाठी कुणाशीही। पन्हाळा माझगाव येथून नवनाथ आषाढी दिंडी सोहळा माझगाव खोतवाडी दरेवाडी ते पंढरपूर पायी दिंडी पंढरीकडे रवाना। यावेळी नवनाथ दिंडी सोहळ्याचे मालक गौतम जाधव दरेवाडी यांच्याशी आमचे प्रतिनिधी अनिल जाधव यांनी दिंडी वारीविषयी चर्चा केली। यावेळी त्यांनी सांगितलं की दिंडी पायी वारी 2011 पासून चालू झाली आहे। त्यावेळी दिंडीमध्ये 35 वारकरी होते। आता पायी वारी दिंडी सोहळ्यामध्ये 250 लोक आहेत। त्याचबरोबर दिंडी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची सकाळी चहा नाश्ता अंघोळ जेवण संध्याकाळचं जेवण त्याचबरोबर पिण्याचे पाणी वैद्यकीय सेवा इत्यादी दिंडी मालक यांच्याकडून केलं जातं। ही दिंडी 10 दिवस पायी वारी करून पंढरपुरामध्ये आषाढी वारी दिवशी जाते व विठुरायाचं दर्शन घेते अशी आमचे प्रतिनिधी अनिल जाधव यांच्याशी बोलताना दिंडी मालक गौतम जाधव दरेवाडी यांनी सांगितलं। सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव तालुका पन्हाळा। दिंडी मालक दिंडी किती वर्षात चालू आहे? दिंडी कुठल्या गावची आहे? हॅलो हां गौतम जाधव दरेवाडी। हां हां ओके। 1911ला दिंडी आम्ही चालू केली। अवघे 35 लोक होते दिंडीत। आज 2025ला 250 ते 350 लोक आहेत आपल्या दिंडीत। दिंडीचा मुक्काम 11 दिवसाचा दिंडीचा टोटली प्रवास असतोय। हां पहिला मुक्काम तसे, दुसरा मुक्काम हेरले, तिसरा मुक्काम जैलापूर, असं करत करत आम्ही पंढरीत पोहोचतोय। त्यामध्ये दिल्लीत वैद्यकीय सेवा डॉक्टर किंवा पिण्याच्या पाण्याचा टँकर आणि सर्व लोकांनी सकाळी संध्याकाळी जेवण नाश्ता चहा पाण्याची सगळी सोय आहे। विसरू नका